नमस्कार, मी वैष्णवी तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आपल्या सर्वांकडे भरपूर अशा जुन्या साड्या असतात ज्या की आपण वापरत नाही आणि त्या साड्या खराब झाल्या की आपण टाकून देतो. परंतु आज आपण फक्त एका लाटण तुम्ही जर या जुन्या साडीला लावलं तर अतिशय छान आणि सुंदर वस्तू आपण या ठिकाणी तयार करणार आहोत, जी की आपल्या रोज कामी येऊ शकते. आणि विशेष म्हणजे तुम्ही हे बनवल्यानंतर तुम्हाला सर्वजण विचारत येईल की तुम्ही हे कसं बनवलं आहे. यासाठी आपल्याला कुठेच कट करायची गरज नाही, शिवण्याची देखील गरज नाही. फक्त आणि फक्त आपल्याला एक साडी लागणार आहे आणि एक लाटण्याची आपल्याला या ठिकाणी गरज आहे. सुई धाग्याची देखील आपल्याला इथे गरज नाही किंवा कात्रीची देखील आपल्याला या ठिकाणी गरज नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. तर मंडळी, आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे साडी. आता अशी ही काठवाली साडी आहे, ती आपल्याला या ठिकाणी घ्यायची नाही. तर बघा, इथे मी बिना काठवाली जी साडी असते ती या ठिकाणी घेतलेली आहे. आपल्याकडे भरपूर अशा साड्या लग्नामध्ये आलेल्या असतात ज्या की खराब साड्या असतात, ज्या आपण वापरत नाही. त्याचा इथे यूज केला तरी पण चालू शकतो. तर बघा, मी या ठिकाणी एक साडी घेतलेली आहे, जिला काठ नाही अशी साडी मी या ठिकाणी घेतलेली आहे. अशा प्रकारे ते छोट्या छोट्या प्लेट्स तयार करून घ्यायचे आहे आणि जो साडीचा वरचा जो भाग आहे तो व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी रबर बँडने पॅक करून घ्यायचा आहे. तुम्ही रबर बँड न वापरता दोऱ्याने देखील पॅक करू शकता तरी सुद्धा चालतं. आपल्याला या ठिकाणी लागणार आहे एक लाटण, जे पोळी लाटण्यासाठी आपण वापरतो. ते लाटण आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि बघा, या लाटण्याचा जो वरचा भाग आहे तो अशा प्रकारे आपल्याला एक थोडासा भाग गुंडाळून त्या ठिकाणी देखील आपल्याला रबर बँडने एकदम छान असं व्यवस्थित पॅक करायचं आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, कारण मी तुमच्यासाठी भरपूर असे रोज युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. त्यानंतर बघा, व्यवस्थित आता या साडीला आपल्याला व्यवस्थित असं पीळ मारून घ्यायचं आहे आणि जो मारला तो भाग आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित अशा प्रकारे लाटण्याला गुंडाळून घ्यायचा आहे. अगदी सोपी प्रोसेस आहे, कुणालाही जमेन इतकी सोपी प्रोसेस आहे. परंतु जी वस्तू आपण तयार करणार आहोत ती अगदी रोज कामी येणारी आहे आणि तुम्हाला ती नक्कीच आवडेल. बघा, अशा प्रकारे आपल्याला जे लाटण आहे त्याला व्यवस्थित ही साडी पीळ मारून व्यवस्थित अशा प्रकारे बांधून घ्यायची आहे, म्हणजेच गुंडाळून घ्यायची आहे. आणि बघा, एकच साडी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. फक्त साडीचा असा गोल पीळ मारायचा आहे आणि याला व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे 2 एक्स्ट्रा माणसं असेल तर तुम्ही एकाला असं लाटणं पकडण्यासाठी देखील सांगू शकता. मी आता एकच बनवत आहे, त्यामुळे माझ्याकडे एक्स्ट्रा कुणी नव्हतं, त्यामुळे मी स्वतःच बनवत आहे. बघा, सर्व जी संपूर्ण साडी आहे ती आपल्याला अशा प्रकारे पीळ मारून या लाटण्याला गुंडाळून घ्यायची आहे. आता एक काम आपलं या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर दुसरं काम जे आहे ते म्हणजे आता अशा प्रकारे 3 कुठल्याही कापडाच्या चिंध्या आपल्याला घ्यायच्या आहे. दोरीसुद्धा तुम्ही घेऊ शकता बघा. आणि त्यानंतर एक थोड्या अंतरावरती आपल्याला ह्या बांधून घ्यायच्या आहे. मी या ठिकाणी 4 दोऱ्या कट करून घेतलेल्या होत्या. तुमच्या साडीच्या कलरनुसार सुद्धा तुम्ही ते पट्ट्या घेतल्या तरी बी चालू शकतं किंवा अदरवाईज विदाऊट पट्ट्या घेतल्या तरीही काहीच हरकत नाही. बघा, व्यवस्थित आपल्याला थोड्या अंतरावरती ह्या 4ही पट्ट्या व्यवस्थित बांधून घ्यायच्या आहे. आता पुढची प्रोसेस बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. बघा, व्यवस्थित त्याला गोल राऊंड फिरवत जायचं आहे, काहीच करायचं नाही. फक्त या ठिकाणी गोल राऊंड तयार करायचा आहे आणि ज्या आपण दोऱ्या अटॅच केल्या आहेत त्या अशा प्रकारे खालच्या साईडने आपल्याला एक गाठ आपल्याला मारून घ्यायची आहे. बघा, व्हिडिओमध्ये व्यवस्थित जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे व्यवस्थित समजेल. फक्त या ठिकाणी गोल राऊंड तयार करायचा आणि एक गाठ आपल्याला मारत जायची आहे. आता तुम्ही ही गाठ मारल्यानंतर जे गोल राऊंड जो आहे तो निघणार नाही, अतिशय पॅक मजबूत बनेल. आणि बघा, याच ठिकाणी आपल्याला सुई धाग्याची देखील गरज नाही, शिवण्याची बिलकुल आपल्याला या ठिकाणी गरज नाही. अगदी सोपी प्रोसेस आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला समजेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे जात आहे. सोबतच तुमचे आभार देखील मानता येईल. बघा, अतिशय सोपं आणि फक्त तुम्ही जर हे व्यवस्थित जर बघितलं किंवा व्यवस्थित बनवायला सुरुवात केली तर तुम्हाला हे अगदी सोपं आहे. अगदी आरामात तुम्ही याला माझ्यापेक्षा पण छान तुम्ही बनवू शकतात. फक्त याला दोऱ्या
दोऱ्या आहेत, आपण ज्या दोऱ्या लावल्या आहेत त्याची एक एक गाठ आपल्याला व्हिडिओमध्ये जसं दिसतंय त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. हा जो साडीचा पीळ मारला आहे त्याला गोल राऊंड बनवत न्यायचा आहे. ज्या ठिकाणी दोरे आहे फक्त त्या ठिकाणी आपल्याला एक गाठण मारत जायची आहे, जेणेकरून जो आपला राऊंड आहे तो अतिशय मजबूत आणि पॅक बनतो. अशा प्रकारे मी सर्व जी साडी आहे ती या ठिकाणी गोल राऊंड पॅक करून घेतलेली आहे. शेवटी उरलेला जो भाग आहे तो आपण रबर बँडने सुद्धा पॅक करू शकतो, किंवा आपण हा जो ही जी दोरी आहे याने सुद्धा पॅक करू शकता. तर बघा, दोरीने मी याला एकदम छान असं पॅक केलेलं आहे. तुम्ही जर जुन्या साडीपासून जर अशा पद्धतीने त्याचा जर वापर केला तर आपली भरपूर असे पैसे देखील बचत होऊ शकते आणि जुनी साडी जी आहे आपल्या घरामध्ये अशीच पडून राहते, तिचा देखील अतिशय छान आणि सुंदर यूज देखील होऊ शकतो. आणि बघा, रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. अतिशय छान आणि सुंदर हे पाय पुसणं तयार झालेलं आहे. अगदी कुणालाच विश्वास बसणार नाही की तुम्ही हे न शिवता न कट करता बनवलेलं आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. लाईक करा, शेअर करा आणि थोडा जर युजफुल वाटला तर व्हिडिओला प्लीज आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका.